महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांच्या मुलाचा घरात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला। ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली। शिवदास भेंडे वय 70 वर्ष आणि हरीश भेंडे 39 वर्ष राहणार गुलमोहर नगर अशी मृत बापलेकांची नावे आहेत। शिवदास यांचा मृतदेह विवस्त्र आढळल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे। शिवदास भेंडे हे महापालिका कार्यालयात निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते। त्यांना 4 मुले आहेत, त्यापैकी एक 8 वर्षांपासून बेपत्ता आहे। दुसऱ्याचा मृत्यू झाला तर तिसरा मुलगा कापसीला राहतो। हरीश कुठलाच कामधंदा करीत नव्हता, त्याला दारूचे व्यसन होते, त्यामुळे त्याचे लग्नही जुळत नव्हते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बापलेक दोघेही दारू प्यायचे। आज सकाळी शेजाऱ्यांना भेंडे यांच्या घरातून दुर्गंधी येत होती, त्यामुळे त्यांनी शिवदास यांचा कापसीला राहणारा मुलगा रोशन भेंडे याला माहिती दिली। रोशन घरी पोहोचल्यावर त्याने घर उघडून बघितले असता हरीशचा मृतदेह सोफ्यावर बसलेल्या स्थितीत तर वडील शिवदास हे बाथरूममध्ये विवस्त्र पडून होते। शरीर कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। कळमना पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन, सहाय्यक निरीक्षक दंडवते यासह पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविले। पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल। हरीशचे वडिलांसोबत पटत नव्हते, त्यामुळे दोघांचे नेहमी वाद होत होते, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली। वडिलांना डोळ्यांनी कमी दिसत होते, त्यामुळे दोघांचाही घातपात आहे की आत्महत्या यावर चर्चा सुरू आहे।